विद्यार्थी मित्र हो, आज आपण मॅथ्स फर्स्ट मधील थर्ड चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन यामधील सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी हा भाग अभ्यासणार आहोत. आपल्याला माहित आहे जनरल फॉर्म ऑफ एन एपी इज a plus b a plus 2d dot 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 a plus n minus 1 into d. या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये हे पहिलं पद आहे, दुसरं, तिसरं आणि हे जे पद आहे हे n वे पद आहे. आता ही जी n पद आहेत या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये, या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये पहिलं जे पद आहे ते आहे a, कॉमन डिफरन्स आहे d आणि या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये पद आहे n. नाउ सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एबी. या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये पहिल्या n पदांची बेरीज किती असते ती काढायची असते आपल्याला या सूत्रानं. Sn पहिल्या n पदांची बेरीज Sn न दर्शवली जाते. Sn is equal to n by 2 into bracket 2a plus n minus 1 bracket complete into d. या सूत्रानं अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील पहिल्या n पदांची बेरीज काढली जाते. Sn म्हणजे पहिल्या n पदांची बेरीज, n म्हणजे पदांची संख्या, a first term, b common difference. If t1 and tn are given, या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधलं पहिलं पद दिलं आणि tn म्हणजे n व पद दिलं, तर त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील पहिल्या n पदांची बेरीज आपण काढू शकतो. Sn is equal to n by 2 into bracket t1 plus tn. या सूत्रानं आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे हे बघितल्यानंतर त्यातील n पदांची बेरीज कोणत्या सूत्रानं काढायची ह्या हे आपल्याला त्या उदाहरणामध्ये दिलेल्या बाबी पाहून आपल्याला ठरवावं लागतं. आता याच्यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट आहे तो 3.3 आहे, आपण पाहू. नेहमीप्रमाणे यातला जे पहिला प्रश्न आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी आर 6 and 3 respectively. First term, that is a, that is t1 is 6 and common difference d is 3. Find S27. S27 करण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, आपल्याला ती पूर्ण करायची आहे. पहा, a is given, d is given, S27 is equal to question mark. Sn is equal to n by 2 into bracket plus n minus 1 into d is equal to 27 by 2 into bracket 12 plus 27 minus 1 into bracket is equal to 27 by 2 into bracket is equal to bracket. Formula Sn is equal to n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d. n is 27, 27 by 2 into bracket 2 into 8, 2 into 6, 12 plus n is 27, 27 minus 1 into d. d is 3 is equal to 27 by 2 into part 27 minus 1, 26, 26 into 3, 78, 78 plus 12, that is 90. 27 by 2 into 19,
दिस इज 1 2 1 5 2 न 45 90 ला भागावा 45 45 into this 27 1 2 1 5 अशा प्रकारे याच्यावर आधारित एक ऍक्टिव्हिटी आहे परीक्षेला विचारली जाऊ शकते. यातलं जे सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द सम ऑफ फर्स्ट 1 2 3 इवन नॅचरल नंबर्स. फाइंड द सम ऑफ first 123 even natural numbers. This is second example. मित्रांनो मी याच्या अगोदर सांगितलंय आपल्याला जेव्हा असं शाब्दिक उदाहरण असतं तेव्हा त्या उदाहरणाचा नीट अर्थ समजावून घ्या म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवणं अवघड जाणार नाही. Find the sum of first 123 even natural numbers. Even natural numbers सम नैसर्गिक संख्या. First 1 to 123 पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची सम बेरीज काढा असं आपल्याला म्हटलेलं आहे. आपल्याला इवन नॅचरल नंबर्स कोणत्या आहेत माहित पाहिजे. 2 4 6 8 dot 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 are even natural numbers. Here in this AP, this is AP 2 4 6 8, this is AP. In this AP first term A is 2, then common difference D is 4 minus 2, that is 2, and n is equal to 1 2 3 number of terms. आपल्याला पहिली सम नैसर्गिक संख्या आहे, दुसरी तिसरी चौथी अशा या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 123 संख्या आहेत म्हणजे 123 पद आहेत. त्यामुळे n is equal to 1 2 3 आणि ह्या 123वी संख्या कोणती आहे आपल्याला माहित नाही. त्यामुळे ह्या पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता आपल्याला काढायची आहे. फॉर्म्युला इज Sn is equal to n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d. Therefore Sn n is 1 2 3 s 123 equal to n is 123 by 2 divided by 2 into a is 2 plus n is 123 minus 1 into d is 2 is equal to 123 divided by 2 into bracket 2 into 2 4 plus 123 minus 1 122 into 2 122 into 2 244 is equal to 123 divided by 2 into this sum is 248 1 2 4 and 1 2 3 into 1 2 4. This product is 15252. Yes, 123 equal. शेवटी आपल्याला उत्तर लिहिलंच पाहिजे. Therefore, the sum of first 123 even natural numbers is 15,252. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहावं लागेल. हे दुसरं उदाहरण आहे. याचप्रमाणे तिसरं
आपण पुढचं उदाहरण घेतोय. एक्झाम्पल नंबर 4. वेगळ्या नमुन्याचं उदाहरण आहे. In an AP 19th term is 52 and 38th term is 128. Find sum of first 56 terms. वेगळ्या नमुन्याचं उदाहरण आहे. पहा, दिलेल्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 19th टर्म 52 आहे, 19वे पद 52 आहे, त्याच एपी मधील 38वे पद 128 आहे. तर त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 56 टर्म सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स पहिल्या 56 पदांची बेरीज आपल्याला करायची आहे. काय काय दिलंय? 19वे पद 52 आहे, T19 is equal to 52. 38th term is 128. T38 is equal to 128, and we have to find sum of first 56 terms. That is, yes, 56 is equal to question mark. मित्रांनो, जे दिले त्याचा वापर अगोदर आपण केला पाहिजे. 19 आणि 38 टर्म दिलेले आहेत. Tn is equal to a plus n minus 1 into d. Therefore, T19 is equal to a plus n is 19 minus 1 into d. But T19 is 52 is equal to a plus 19 minus 1 18 d. That is a plus 18d is equal to 52. याला इक्वेशन नंबर 1. Similarly, T38 is equal to a plus 38 minus 1 into d. But T38 is 128 is equal to a plus 37d. That is a plus 37d is equal to 128. This is equation number 2. आपल्या समोर आता 1 आणि 2 इक्वेशन्स आहेत. दोघांची आपण बेरीज करूया. आता बेरीज का करायची? ध्यानात ठेवा. Adding equation 1 and 2, we get a plus 37d is equal to a plus 18d is equal to 52. A plus 37d is equal to 128. 2a 18 plus 37 55d is equal to 170. याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. आपल्याला S56 काढायचा आहे. Sn चा फॉर्म्युला वापरूया आपण. Sn is equal to n by 2 into bracket 2a plus into bracket n minus 1 bracket complete into d. S56 is equal to n is 56 by 2 into bracket 2a plus 56 minus 1 bracket complete into d is equal to 56 by 2 28 into bracket 2a plus 56 minus 1 55
55 इंटू डी. इथं Sn चा फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला 2a प्लस 55d आलेला आहे आणि इथं आपण या इक्वेशन 1 आणि 2 ची बेरीज केल्यामुळे आपल्याला 2a प्लस 55d ची किंमत इथं मिळालेली आहे. ही किंमत आपण इथं वापरूया. e इक्वल टू 28 into 2a plus 55d is 170. कशावरून आपण ही घेतली? फ्रॉम इक्वेशन 3 and 28 into 180 इथं 170 च्या ऐवजी 180 पाहिजे. 180 28 into 180 is 5040. Therefore, the sum of first 56 terms is 5040. अशा रीतीने आपल्याला या प्रकारचे उदाहरण सोडवता येईल. याच्यानंतरचं पुढचं उदाहरण आहे एग्जांपल नंबर 6. काय उदाहरण? सम ऑफ फर्स्ट 55 terms is 3300. Find its 28th term. वेगळ्याच नमुन्याचं उदाहरण आहे. पहा, सम ऑफ फर्स्ट 55 terms of an AP is 3300. Find its 28th term. दिलेल्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे. Sum of first 55 terms, yes, 55 is equal to 3300 and we have to find its 28th term, that is T28 is equal to question mark. वेगळ्या नमुन्याचं उदाहरण आहे, आपल्याला ते सोडवायचं आहे. yes 55 दिलेला आहे. Sn चा फॉर्म्युला वापरूया. Sn is equal to n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d bracket complete. Yes 55 is equal to 55 divided by 2 into bracket 2a plus 55 minus 1 into d is equal to 55 by 2 into bracket 2a plus 54 into d. इथं हे जे 2a plus 54d आहे याच्यातून आपण दोन कॉमन काढू शकतोय. दोन कॉमन काढल्यानंतर आपल्याला मिळणार आहे a plus 27d. Yes 55 is 3300. हे 2 2 जातील. Therefore 3300 is equal to 55 into bracket a plus 27d. आपल्याला हे इक्वेशन मिळाले, तर आपण इक्वेशन नंबर 1 बघूया. आता आपल्याला काढायचं आहे T28. Tn चा फॉर्म्युला मी वापरतोय. Tn is equal to a plus into bracket 2a plus into bracket n minus 1 into d. T28. Therefore T28 is equal to a
plus 28 minus 1 into d is equal to a plus 27d. But a plus 27d इथं बघा परत therefore हे 55 इकडे आणा 3300 divided by 55 is equal to a plus 27d आणि 3300 divided by 55 हे येणार आहे 60. therefore 60 is equal to a plus 2d आणि याला इक्वेशन नंबर 1 म्हणा आणि a plus 2d ची जी किंमत आहे 60 सॉरी a plus 27d ही a plus 27d ची जी किंमत आहे ती इथे ठेवा that is 60 t 28 is equal to शेवटी उत्तर लिहा therefore 28th term of given AP is 60. अशा रीतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. यातलं एक शेवटचं उदाहरण आपण घेऊ. एक्झाम्पल नंबर 8. वेगळ्या नमुन्याचं उदाहरण आहे. उदाहरण कसं आहे का? फाइंड 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. पहा वेगळ्या नमुन्याचं उदाहरण आहे. फाइंड 4 consecutive terms 4 क्रमागत पद आपल्याला शोधायचे आहेत. दिलेल्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील 4 क्रमागत पद शोधायचे आहेत. पण कंडिशन्स अशा आहेत the sum of that 4 terms is 12 and second condition is sum of third and fourth term is 14. आता 4 consecutive terms आहेत. उदाहरणामध्ये दिलेलं आहे आपल्याला assume the 4 consecutive terms are a minus b, a plus b and a plus 2d. उदाहरण आपण सोडवायला सुरुवात करतोय. 4 consecutive terms of given AP are a minus b, a plus d and a plus 2d. From first condition काय पहिली कंडिशन sum of 4 consecutive terms is 12. a minus b, a plus b, a plus 2d ही 4 consecutive terms आहेत. यांची सम किती आहे 12. पहिल्यांदा पहिल्या अटीवरून आपल्याला असं समीकरण तयार करता आलं पाहिजे. ब्रॅकेट सोडवा. a minus b plus a plus a plus b plus a plus 2d is equal to 12. Therefore a plus a plus a plus a 4a minus b plus d जातील plus 2d is equal to 12. 2 कॉमन करा into bracket 2a plus b is equal to 12. Therefore 2 चं भागाकार करा 2a plus b is equal to 12 divided by 2 6. याला इक्वेशन 1 म्हणा. पहिले इक्वेशन झाल्यानंतर पुन्हा
दुसरी कंडिशन काय दिल्या बघा, सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14 फ्रॉम सेकंड कंडिशन थर्ड अँड फोर्थ टर्म ची सम 14 आहे. दिस इज थर्ड टर्म, दिस इज थर्ड टर्म, दिस इज फोर्थ टर्म, या दोघांची सम 14. कौन सोडवा, a plus b plus a plus 2b is equal to 14. Therefore a plus a 2a, b plus 2d 3d is equal to 14, and this is equation 2. आपल्या समोर पहिला आणि दुसऱ्याचे दोन इक्वेशन्स आहेत. आपल्याला काय करायचं आहे, 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काढायचे आहेत. आणि 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा a किंवा d काढावा लागेल. निरीक्षण करा, इथं 2d आहे, इथं 2d आहे, इथं d आहे, इथं 2a आहे, इथं 2a आहे, इथं d आहे, इथं 3d आहे. या दोघांची सम करून आपल्याला चालणार नाही, दोघांची सबट्रॅक्शन करावी लागेल, म्हणजे एक टर्म नाहीशी होईल. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2, 2 नंबरच्या इक्वेशन मधून 1 नंबरचे इक्वेशन वजा करूया. दिस इज इक्वेशन 2, दिस इज इक्वेशन 1. याच्यातून हे मायनस करूया. जे इक्वेशन वजा करायचं असतं त्याच्या प्रत्येकाचं चिन्ह बदलायचं असतं. प्लस 2a मायनस 2a जातील, 3d मायनस b 2d is equal to 14 minus 6 8, therefore b is equal to 4. Substituting d is equal to 4 in equation 1. पहिल्या इक्वेशन मध्ये d ची किंमत 4 ठेवा. 2a plus 4 is equal to 6, 2a is equal to 6 minus 4 2, therefore a is equal to 2 by 2 1. आपल्या समोर a आणि b या दोघांच्या किमती आहेत. या दोघांच्या किमती आपल्या समोर असताना आपल्याला ती 4 पद काढणं काहीच अवघड नाही. taking a is equal to 1 and d is equal to 4, we get first term is a minus b is equal to 1 minus 4, that is minus 3. Second term a is equal to 1. Third term a plus d is equal to 1 plus 4 is equal to 5, and last fourth term is equal to 2 plus a plus 2d, a plus 2 into 4, 1 plus 2 into 4 is equal to 1 plus 8, that is 9. शेवटी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. Therefore 4 consecutive terms of given AP are -3, 1, 5 and 9. अशाच प्रकारचं एक्झाम्पल नंबर 7 आणि 9 आहे, आपण ते सोडवायचं आहे. अशा प्रकारे सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट 3.3 होता तो आज आपण पाहिलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण या प्रकरणातला लास्ट जो भाग आहे ऍप्लिकेशन ऑफ एन एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनचं उपयोजन
याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरण आहेत प्रॅक्टिस सेट 3.4 तो आपण पाहणार आहोत. धन्यवाद.